तू पण मोठा गाडी आणला का? नाही केस लय भारी उडतात. आम्ही आलो होतो पार्टी करायला रानामध्ये. हो तर आज आम्ही निघालो आहोत रानामध्ये. आमच्या मित्रमंडळींचा एक स्पॉन्टेनियस प्लॅन होता. फक्त एक कारण म्हणजे बिर्याणी. सगळे भांडे वगैरे गाडीच्या टिकीमध्ये ठेवले होते. लवकरच युट्यूबवर चूल पेटवण्यासाठी सगळ्यांची धडपड चालली होती. चूल तयार करताना मी काय म्हणतो, 3 अख्ख्या तिकडे ठेव की त्या याला राहिलेलं सामान गाडीतून काढताना टोमॅटो, कांदा, लिंबू. चूल तयार झाल्यानंतर ना महेश सर चूल पेटवताना भांड्या काढून भांड्याला माती लावतो. काय झालं त्यासाठी असेल तरच करा. कांदा टोमॅटोची कापाकापी करताना त्याला मीठ टाकायचं वेळ कमी जास्त झालं. चिकन धुवून घेतलं. थोडस काय झालं, चाकू माझ्या लक्षात नाही. हे काय करा, ते व्हिडिओ काढायचं. तुमचा ब्लॉग येणार पुण्याला. ती एक ट्रिप. तेल टाकून घेतलं. कांदा तळायचा होता म्हणून. मुंबईमध्ये गेले एवढं. 2 टाइम करते. पावशेरचा पुढा म्हणा. पावशेरचं पुढं नसते रे. बाकी प्लास्टिकच्या कागदात दे म्हणा. तिथं 1 किलोच होतं डायरेक्ट. अजून किती कांदा पाहिजे तुला? सगळे अर्ध करू. कांदा लाल भाजून झाल्यानंतर आता चिकन टाकून बघा. महेश सर आता आपला खजिना काढतो. हळद टाकली आता. तुमचा खर्च तिथं आहे ना तो पण. नीट जर आलो नाही काय चाकूने मारा. आलं लसूण पेस्ट टाकली आता. थोडं सर कोण टाका बिहून टाकलंय वाटतं. चप्पल घालून नाही करायचं. काच घुसल्या. आता महेश सर आता हलवून घेतो ते सगळं. मग टाकी लवकर. ही दुसरी पण चूल पेटवली तर आता आम्हाला मसाला चिकन पण करायचं. आणि पाईप असले की 5 किलोमीटर होतं. कोण आहे? कष्ट पोरांचं. काही नको हलवाय नको ते पुढे. तिकडचा रस्ता कुठला आहे? हो वस्ती जाते. कुठले कार्यक्रम? टोमॅटो चिरून टाकलं. आहे का नाही ठेवू नको. तांदूळ धुवून घेतले आता. नाही तांदूळ आम्ही 2.5 किलो घेतले होते आणि चिकन 4 किलो होतं. हो पॅकेट उलटं. पोझिशन. अरे मार्केट कोणता आहे की आज?
हे सांगा कसं बजेट 2.5 किलो तांदळाला तांदूळ फुल होतो का 2.5 किलो पाणी घातलं होतं. नाहीतर 2 टाक परत अजून टाकू वाटलं तर राजू राहू दे काहीच नको करू पडे पिढे शेवटी ना थोडा पाणी का वत 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 असे 2 आपले टाक म्हणणार याला येतंय तिथं हे होत नाहीये कम्प्लीट 2.5 वर्ष कम्प्लीट नाही होत 2च वर्ष कम्प्लीट होत आणि मग ते घ्यायला नको या आंबट मी खाली आल्यावर माझ्या लक्षात आले शेवट चीज टाकलं मग बिर्याणीला चांगली उकळी येऊन दिली आम्ही. तेच की सांगा झाले बिर्याणी तयार असताना काही गप्पा गोष्टी मारत बसलो होतो. सकाळी पास्ता खाल्लाय त्याच्यावर आता अजून नाही. झालेली आमची बिर्याणी. मी नाही लावली का तुला? अच्छा अच्छा त्या ह्याच्यात लावली का बरोबरच झालंय सगळं. मसाला चिकन रेडी. बिर्याणी पण रेडी. मित्रांनो ही चव कोणत्याही हॉटेलमध्ये मिळणार नाही तर अशी एकदा तुम्ही ट्राय करून बघा राहणार. मला कमी आलं तेच म्हणणार नको चीज तुम्ही आणलेलं टाकलं का बटर असल्याची बटर टाकलं की रे कसं आहे की सुक्याला ट्रीटमेंट वेगळी पातळला वेगळी पाहिजे सगळं झालं होतं भांडी धुताना. भांडीची भांडी मित्रमंडळी भांडी धुताना. तुला कसा कुठल्या कार्यक्रमाला नाही चला का करण शिंदे का नाव बताव पैसा भी नाही लेता है वो